नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, मागील व्हिडिओत आपण स्वामी स्तवनाचे महत्त्व बघितले. तर आज आपण पाहणार आहोत भागवत पारायण. हे बघा, भागवत पारायण हे श्रीकृष्णांच्या लीलांवर आधारित आहे. संपूर्ण भागवत पारायणामध्ये श्रीकृष्णांचे वर्णन दिलेले आहे. मनुष्य जन्माला येताना देवऋण, ऋषीऋण, पितृऋण, मनुष्यऋण आणि भूतऋण ही 5 ऋणे सोबत घेऊन जन्माला येत असतो. रोजच्या दिनक्रमात या ऋणातून मुक्त होण्याचा मनुष्य प्रयत्न करीत असतो. पितृऋणातून जर मुक्त होता आले नाही तर प्रखर पितृदोष निर्माण होतो व त्याचे परिणामही त्या कुटुंबावर आपल्याला पाहण्यास मिळतात. असा प्रखर पितृदोष निवार करण्यासाठी खर्चिक उपाय करण्यापेक्षा संक्षिप्त भागवत ग्रंथाचे मनोभावे वाचन करावे. त्यामुळे भागवत ग्रंथाचे आपण मनोभाव वाचन केल्याने, मनन केल्याने, चिंतन केल्याने आपले सर्व प्रश्न दूर होऊन आपला पितृदोष कमी होतो. हाच त्याच्यावरचा रामबाण उपाय आहे. भागवत पारायण वाचनामुळे व्यक्तीला मोक्षप्राप्तीसाठी योग्य प्रकारे मार्गदर्शन होते. भागवत पारायण केल्यामुळे जीवनातील अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते. भागवत पारायण हे भगवंतांचे स्वरूप आहे. त्याचे पठण केल्याने व्यक्तीला आध्यात्मिक ज्ञान मिळते. वाईट प्रवृत्ती व व्यसने कमी होतात. भागवत पारायण वाचल्याने पितृदोष जातात. भागवत पुराण वाचल्याने व्यक्तीचे कल्याण होते. भागवत पारायण वाचल्याने आत्मज्ञान प्राप्त होते. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे कुठलेही प्रश्न किंवा शंका असेल तर मला कमेंट करून सांगा. मी तुमचे जरूर मार्गदर्शन करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.